नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा। तर आपण गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाली बनवणार आहे। तर त्यासाठी आपण डाळ भात लावून घेणार आहे सगळ्यात अगोदर। तर ही 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि 2 वाटी बासमती तांदूळ आहे। तर हे आपण छान धुवून घेणार आहे आणि लगेच कुकरला लावून घेणार आहे। तर हे दोन्ही आपण धुवून घेऊ अगोदर। ते छान आपलं ह्याच्याने पाण्याने आपण डाळ धुवून घेतलेली आहे। तर आता याच्यामध्ये शिजण्यासाठी आपण पाणी टाकणार आहे। अंदाजानुसार पाणी टाका। ते हे मी डाळ पूर्णपणे बुडून थोडंसं पाणी वरती राहील अशी टाकलेलं आहे। तर आता तांदळामध्ये पण टाकून घेते। हे तांदूळ पण छान धुवून घेतले, भिजायला घातले नाही, डायरेक्ट धुवून आपण शिजायला टाकायला लागलो। तर आपण 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तर आपल्याला मोकळा भात करायचा आहे, त्याच्यामुळे आपण पाणी कमी वापरणार आहे। तर आपण 3 ते 3.5 वाट्या फक्त याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। मला अंदाज आहे म्हणून मी असंच टाकले। तुम्ही 3-3.5 वाट्या पाणी टाका किंवा मग असं पहिल्या कांडीपर्यंत आपण पाणी टाकायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान ढवळून घ्यायचं, याला मिक्स सगळीकडे करायचं। आता डाळीमध्ये पण आपण पाव चमचा हळद टाकणार आहे आणि थोडंसं तेल टाकायचं। ते कुकरमध्ये आपण जाळी टाकून घेतली, त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडंसं। आणि हे आपण सगळ्यात अगोदर तूर डाळ खाली आपण बुडाला ठेवणार आहोत। याच्यानंतर भात वरती लावायचा आणि याच्यावर गच्च लावून ठेवायची आणि झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। तर मीडियम गॅसवर आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। आपलं कुकर होतंय तोपर्यंत आपण तोंडी लावण्यासाठी कैरीची डाळ बनवणार आहेत। तर त्यासाठी हे मी चणा डाळ 2 तास झालं पाण्यामध्ये भिजत घातली होती। तर छान अशी भिजलेली आहे बघा। आणि ही कैरी आहे, अर्धी कैरी आहे, आंबट आहे। तर हे मी तुकडे करून घेतले आणि थोडीशी हळद लावून घेतलेली आहे। तर हे आपण चटणी बनवण्यासाठी आता सगळ्यात अगोदर आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेणार आहे। तसं तर ही अशी तोंडी लावायची डाळ ठेचून केलेली छान, पण थोडीशी घाई असल्यामुळे मी मिक्सरमध्ये करून घेते। तर हे पूर्ण आपण डाळ याच्यामध्ये टाकून घेणार आहे। याच्यानंतर हे कैरी पण टाकून घ्यायची। कैरी जर तुम्हाला तुकडे करायचे नसतील तर किसून घ्या, घाई गडबडीमध्ये अशी टाकली तरी चालेल। नंतर हे आल्याचा अर्धा इंच तुकडा आहे तो टाकलाय आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत। या 2 हिरव्या मिरच्या टाकून आपण हे थोडंसं असं जाडसर मागे पुढे करून फिरवून घेणार आहेत। ते अशा प्रकारे आपण असं एकदम दरदर असं वाटून घेतलेली आहे चटणी। तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार आता थोडंसं मीठ टाकणार आहेत आणि तडका देणार आहे। तर पाव चमच्यापेक्षा पण कमी आपण मीठ टाकले आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचं। हे तडका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे, अर्धा पळी। छान एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं याला। आणि गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे, पाऊण चमचा। नंतर जिरे टाकायचे आहे आणि ही फोडणी आपल्याला थंड झाल्यावर टाकायची। हे जिरे पाव चमचा आणि चिमूटभर आपण हिंग घेतलेला आहे आणि तर हे छान एकदम कडक झाल्यानंतर आपण हे गॅस बंद करणार आणि थंड झाल्यावर आपण फोडणी ओतून घेऊ। हे थंड झालेलं आहे तर ही फोडणी आपण याच्यावर टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं, कारण गरम टाकल्यानंतर हे लगेच डाळ खराब होते, त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर टाकायचं। तर हे आपली चटपटीत अशी तोंडी लावायला कैरी डाळची चटणी आपली तयार झालेली आहे। तर आपण आता छोलेची भाजी करून घेऊ। त्याच्या अगोदर वरणाला फोडणी देऊन घेते। तर आपलं कुकर पण छान थंड झालेलं आहे।
तर बघू आपण शिजलंय का. तर हे आपला छान एकदम असा भात एकदम मोकळा एकदम शिजून तयार झालेला. तर आपण ह्याला आता थोडंसं थंड होण्यासाठी, कारण आपल्याला याचा जिरा राईस बनवायचा आहे. बघा किती एकदम मोकळा, इथं पण असा एकदम मोकळा झालेला आहे. तर मी ताटामध्ये काढून घेते आणि हे आपली डाळ पण छान शिजलेली आहे. तर हे वरचं पाणी काढून घेऊन आपल्याला हिला हटून घ्यायची आहे थोडीशी. तर ही पूर्ण आपण भात असा मोकळा करून थोडासा थंड करून नंतर आपण याचा जिरा राईस बनवणार आहे. हे आपण डाळ पूर्ण अशी छान अशी घोटून घेतलेली आहे. तर आपण आता साधंच वरण करणार आहे. तर आपण याला फोडणी देऊन घेऊ आता. तर हे पातेलं गरम करायला ठेवलं. पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊ. 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी छान फुलू द्यायची एकदम. मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यात जिरे टाकणार आहे. जिरे 1 चमचा टाकायचे आणि याच्यानंतर लसूण टाकणार आहे. भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकणार आहे. छान गुलाबी कलरवर ह्याला पण आपलं परतून घ्यायचं. आणि आता कढीपत्ता टाकून घ्यायचा. फ्रेश कढीपत्ता आहे आणि 4 हिरव्या मिरच्या आपण याच्यामध्ये टाकणार आहेत. हे 4 हिरव्या मिरच्या आणि लगेच टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. टोमॅटो असं मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलं त्या टाकून घेते. कारण अशा वरणामध्ये असं थोडंसं मोठ्या अशा फोडी छान लागतात. त्याच्यामुळे आपण ही टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडासा आपल्याला याच्यात कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. किंवा कांदा लसूण मसाला नसेल तर गरम मसाला टाका. तर ही 1 चमचा टाकून घेतलेला आहे. आणि छान कडकडीत आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे नाहीत जास्त. उगा लाईटली एकदम थोडेसे फ्राय करून घ्यायचे. थोडी अशा थंड राहू द्यायच्यात आपल्याला. आणि लगेच हे आपण जे वरण घोटून घेतलेलं आहे ते वरण आपण लगेच त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. तर हे वरण टाकू. आणि छान असं हे ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण मीठ टाकलेलं नाही तर आता मीठ टाकून घेऊ आपण. चवीनुसार मीठ टाका. 1 चमचा मीठ टाकले. तर छान अशी वरणाला आता उकळी आलेली आहे. तर वरून आता कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि हे आता वरण तयार झालंय. तर आपण आता छोलेची भाजी करून घेणार आहेत. कारण आपण छोल्याच्या भाजीला आपण उकडून घेणार नाहीत, डायरेक्ट भाजी करणार आहेत भिजवलेली छोलेची. तर तेल गरम करायला ठेवलं आहे आता कुकरमध्ये. तर आपण याच्यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहेत. तर हे थोडीशी उंची शहाजिरे आहे, 5 लवंग, 5 मिरे आणि दालचिनी आणि मोठी विलायची आहे. हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. ते मसाले छान तडकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा, बारीक कट केलेला. आणि छान ह्याला 2 मिनिट परतून घ्यायचं आहे कांदा चांगला तेलावर. तर हे आपण छोले रात्री भिजत घातले होते, छान फुगलेले आहेत. तर आपण याच्यातलं पाणी काढून घेऊ आता. कांदा आपला फ्राय होतोय तोपर्यंत. तर कांदा चांगला फ्राय झाला आहे. याच्यानंतर आपल्याला आलं लसूण थोडंसं ठेचून घेतलेलं आहे जाडसर, हे टाकून घेणार आहे. हे पण चांगलं आपलं याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला पण आपलं तेलावर परतून घ्यायचं, मस्त सुगंध सुटेपर्यंत. अशा पद्धतीनं तुम्ही छोल्याची डायरेक्ट भाजी करून बघा, एकदम छान होते. उकडून वगैरे घ्यायची काही गरज नाही. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीनं करून दाखवते तुम्हाला, नक्की करून बघा. आणि मसाल्यामध्ये हे आपण थोडंसं काळं तिखट घेतलेलं आहे, गरम मसाला आहे 1 चमचा आणि हळद आहे. हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं याला पण. कारण कांद्यामध्ये तेलामध्ये जर असं तिखट टाकलं तर भाजीला आपल्या छान तर्री येते. त्याच्यामुळे आपण तेलामध्ये
टाकून घेतलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण 2 टोमॅटो हे असे वाटून घेतलेले आहेत. न भाजता कच्चेच टोमॅटो आहेत, त्याची प्युरी करून घेतली. ते पण छान आपल्याला शिजवून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत, तेल वेगळं झालं पाहिजे तोपर्यंत आपण शिजवून घेणार आहे. तर छान 2 मिनिट फ्राय केल्यानंतर हे आपलं बघा छान तेल सेपरेट झालेलं आहे. आणि नंतर आपण हे भिजवलेले छोले टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला. आणि याच्यानंतर एक कसुरी मेथी घेतली, 1 ते 1.5 चमचा आहे, शेकून घेतलेली आहे, ती पण टाकून मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यात. ते मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकले. छान मिक्स करून घ्यायचं याला आपण. आणि थोडंसं शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. मिक्सरचं जार आपण थोडंसं विसळून घेतलं. आणि भाजीला थोडा घट्टसरपणा येण्यासाठी हे बेसन पीठ मी भाजून घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे थोडीशी भाजी पण आपली दाटसर होते आणि छान एकदम चव पण छान लागते. तर आता उकळी आल्यानंतर शिट्टी हे कुकरचं झाकण लावून आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आपण उकळी येऊ दे. तर आपण जिरा राईस करून घेणार आहेत. तर तेल टाकलेलं आहे, तूप टाकलं तरी चालेल, पण मी तेल टाकले. याच्यामध्ये जिरे टाकते. जिरा राईस म्हटल्यानंतर छान भरपूर जिरे टाकायचे. तर 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. याच्यामध्ये आपण थोडासा कलरफुल करणार आहे, तरी शिमला मिरची टाकते आणि गाजर पण टाकून घेते. आणि छान आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं. आणि 2 मिनिट आपल्याला तेलामध्ये परतून घेतल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता पण चांगला सुगंध सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या वापरून मस्त असा कलरचा जिरा राईस बनवा, किंवा काही नसेल तर तुम्ही नुसते जिरे टाकून जरी केला तरी पण छान लागतो. पण माझ्याकडे होतं उपलब्ध म्हणून मी करते. तर हे आता छान परतून झाला आहे. कढीपत्त्याचा पण छान सुगंध सुटतो. तर आपण आता याच्यामध्ये लगेच हे जे भात आपण मोकळा करून घेतलेला आहे तो भात टाकून घेते आणि परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि छान एकदम हलक्या हाताने आपल्याला याला 2 मिनिट फक्त परतून घ्यायचं, कारण भात शिजलेला पण आहे, त्याच्यामुळे फक्त तेलामध्ये खालीवर करून घ्यायचं याला. बघा किती एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे भात. तर हे मस्त आपला कलरफुल जिरा राईस तयार झालेला आहे. 2 मिनिट परतून झाले. तर आपण आता पुऱ्या करून घेणार आहे. आणि गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर लगेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे छान. मीठ टाकलेलं नाही, कारण आपण भात शिजवते वेळेस मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आत्ता काही टाकायची गरज नाही. तर हे पुऱ्याचं पीठ आता सगळ्यात शेवटी मी मळून घेते, कारण अगोदर मळलं तर पुऱ्या आपलं हे सर्व होईपर्यंत पुऱ्याचं पीठ पातळ पण होतं, त्याच्यामुळे लगेच करायचं आहे आपल्याला. तर हे पीठ घेतलं आहे 5 व्यक्तींसाठी आहे. याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकते. आणि याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे 1 चमचा भरून. 6 ओवा घेतलेला आहे, 6 टाकते. आणि छान मिक्स करून आपल्याला घट्ट एकदम पीठ मळून घ्यायचं आहे. पुऱ्या करण्यासाठी कणिक मळल्यासारखं मळायचं नाही, एकदम पातळ. तर घट्ट मळून घ्यायचं आहे, गोळा करायचा. तर हे छान मळून घेते. तर हे अशा प्रकारे आपण पीठ असं घट्ट असं मळून घेतलेलं आहे. तर आपण आता लगेच याच्या पुऱ्या लाटायला घेणार आहे. तर एकसारख्या करायचं असल्यामुळे एक मोठा गोळा आपण तोडून घ्यायचा आहे. आणि एकसारख्या आपल्याला पुऱ्यासाठी याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे सारख्या होतील. किंवा मग तुम्ही छान मोठी अशी चपाती लाटा आणि त्या प्रमाणामध्ये वाटीनं वगैरे कशाने हे करून घ्या, काढून घ्या पुऱ्या लाटून. तर हे अशा प्रकारे आपण
याचे पेढे बनवून घेणार आहे। याच्यामध्ये मैद्याचा मी बिलकुल वापर केलेला नाही, फक्त गव्हाच्या पिठाचं करणार आहे। तर हे सारख्या आकाराचे असे आपण केले म्हणजे पुऱ्या पण लाटायला सोपे जातात, त्याच्यामुळे आपण हे असं करून घेणार आहे आणि लाटून घेते। हे ना थोडंसं तेल लावून हव्या त्या आकारात लहान मोठ्या कशा करायच्या तशा तुम्ही पुऱ्या लाटू शकता। तर मी मध्यम आकाराच्याच परंतु जाड अशा थोड्याशा या अशा पद्धतीने हे अशा लाटून घेते आणि एक दोन चार लाटून नंतर एकदाच मी तळून घेणार आहे। तर हे लाटून घेते तोपर्यंत। तर तेल छान गरम झालंय आपलं, तर आपण आता टाकून घेऊ पुऱ्या। दोन तीनच आपण तळून घेणार आहे, कारण फुगायला जागा पण पाहिजे, त्याच्यामुळे बघा किती छान एकदम टम्म फुगायला चालू झालेली आहे। तर हे अशा पद्धतीने आपण पूर्ण पुऱ्या करून घेणार आहे आणि शेवटी मी श्रीखंड बनवणार आहे। तर बनवून घेते पूर्ण। तर आता सगळ्यात शेवटी आपण श्रीखंड करून घेणार आहे। ते आपण 1 लिटर दही पूर्ण रात्री असं कपड्यामध्ये ठेवून रात्रभर गाळत ठेवलं होतं, तर ह्याला मी आता एका भांड्यामध्ये काढून फेटून घेणार आहे। तर हे आपण पूर्ण फेटून घेणार आहे। हे छान असा चक्का तयार झालेला आहे। त्याला चांगलं 5 ते 7 मिनिट एकदम फेटून घ्यायचे आणि आंबट जास्त घ्यायचं नाही श्रीखंडाला, कारण साखर जास्त लागते, त्याच्यामुळे कमी आंबटच दही वापरायचं। तर हे छान फेटून घेऊन आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेऊ। तर हे आपण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पिठी साखर घेतली। तर आता ही पिठी साखर छान मिक्स करून घेणार आहे आणि वेलची पावडर टाकून 10 मिनिट फक्त फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं। बघा कलर पण लगेच चेंज व्हायला लागलेला आहे याचा। आणि 4 वेलची आपण अशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत, ते पण टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिट आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये। झाला आपलं श्रीखंड। मग नंतर आता तुम्हाला ताट करून दाखवते। तर मी मिक्स करून घेते अगोदर छान। तर हे 10 मिनिट झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवून, एकदम घट्टसर असं झालेलं आहे। तर आता ताट करू आपण आणि तुम्हाला दाखवते गुढीपाडवा स्पेशल थाळी। हे अशा प्रकारे आपले हे पूर्ण व्हेज थाळी तयार झालेली आहे गुढीपाडवा स्पेशल। हे मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या। नंतर हा आपला कलरफुल एकदम जिरा राईस छान। नंतर हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं वरण आहे, साधं वरण, छोलेची भाजी आणि हे मस्त आपलं श्रीखंड। आणि हे तोंडी लावण्यासाठी एकदम चटपटीत चना डाळ आणि कैरीची चटणी केलेली आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू। आणि परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।